नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आमच्या वाडीत आहे श्रमदान। श्रमदानाला सगळेजण जमले आहेत। श्रमदानाची सुरुवात झाली आहे। नीला जर स्माइल कर ना, ची करची। वाडीतली सर्व मंडळी आज श्रमदानाला जमा झाली। अजून वरपर्यंत आमच्या वाडीपासून स्मशानापर्यंतचं श्रमदान आहे आज। नीला नुसतं टाइमपास करत येतोय। हा अरे तिथे कोळती घेऊन नुसतं उभा, तिथनं याला विचार, अक्षयला विचार, अरे अरे नानू घामपूस लागत बॉडीला माडी सांगा 25 वाटल्यानंतर बस जास्त नको ना। बाकी कोणी काय कंट्री वाले होते ना, कंट्री मागवा नीलेला 2 बिअरचं बॉक्स होती। चालेल ना। लंडन हजार असं सूर्याला धावत फक्त बियर नाही आपण लंडन। दीपकदा एक आवाज दिस मजबूत। काय करता हो तुम्ही? बापू तू आमच्या कामात व्यत्यय आणलास। आता काय न्याहारीचा टाइम झालाय लगेच। काय वनवा पेटवतो? भुयार खैराचं भुयार आहे। या बांधाला खीर लावायचे। किती सारपा असतो इथे। कमी आहे। आता होईल, आता साफसफाई झाली ना त्याच्यामुळे। जंगलात जातील बघ फाटेवाले, आता मोकळे झाले। बैल इथंच ठेवतो मी। मित्रांनो, आता नाश्त्याचा टाइम झाला। नाश्ता म्हणजे फरसाण आणले नाही खायला, जावे सगळेजण। का आता त्या धुळीत काही खायला बोलवलं काय रे? काय टेस्टी आहे? पहिल्या घराची आहे पेटते काय कांदा कुठं आहे? काय कांदा आहे याच्यात? घे तुला घे, जातो तिकडे। या दादा नाना कुठं काय चालला जाण्याचं काम अजून सुरू आहे। अजून बरेचसं काम बाकी आहे। आम्ही म्हणजे ऑलमोस्ट 50% काम केलेलं आहे, 50% अजून काम बाकी आहे। पाकडी आहे। तुझं एक छान गोड गीत होऊन जाऊ दे। तर तुम्ही खैर, अरे आवाज कोणाचा? आवाज ए चलो चलो। आता आम्ही मध्येच पुढे जाणार आहोत। अरे थोडा ते खैर इकडे आलेत ना, ते थोडा विचारा नाही तर तो नंतर घेऊ घेत नाही।
बरोबर आहे, बरोबर आहे. ओढते, ओढून दे. ते काम आहे ते. थांब थांब. तुटला. चांगलं फाटे आले. होय. ह्याच्या दगडी दिसतात त्याच्यात माणूस आहे. असं सांग, दगड दिसते खाली माणूस आहे. आता आमची मसनवटं साफ करून झाले आमचं. आता याच्यानंतर आम्ही जातो आता पाण्याकडे. जेवण टायमिंग ठरवा, नाही तर झोपून राहा. आता जेव्हा एवढंच करायचं आहे ना, 15 मिनिटाचं उडवून टाका मग जाऊ दे खाली. निवांतपणे बसले. काय ते बघ, साफसफाईचं काम झालंय आता. तर आता आमचं जेवायचा टाइम झालेला आहे. आम्ही निघालेलो घरी. तुम्हाला दाखवतो कशी आता सकाळी त्यांच्याकडून पैसे घेणं बरोबर नाही रे. एवढं म्हातारे आहेत ते काय. मग हा, या इथं ठेवल्यात बघा, टाकल्या खाऊन. काय काय बघायचंय. काल आमच्या वाडीत श्रमदान होतं. तर घरापासून स्मशानभूमीपर्यंतची जी आमची पाकाडी आहे तिची आम्ही साफसफाई केलेली. जे फांद्या बिंद्या आल्या होत्या, म्हणजे गवत वगैरे झालेलं होतं, त्या रस्त्याने कोणी जात नसल्यामुळं तसं पूर्ण अडचण झालेली होती. ती आम्ही काल साफसफाईच्या मुळे सगळी स्वच्छता केली आणि स्मशाने साफ केलेलं. तुमच्याही वाड्यात श्रमदान असतं का, आणि त्या श्रमदानात काय काय केलं जातं श्रमदानात, हे आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.